मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका आत्ता संपलेल्या आहेत. निकाल अजून बाकी आहे. निकालापूर्वीच महायुतीमध्ये राडा सुरू झालेला आहे. कारण आहे विधान परिषदेच्या निवडणुका. आता मुंबई शिक्षक मतदारसंघ जो आहे तसं पाहायला गेलं तर भाजपचा बालेकिल्ला आहे आणि इथे कायम भाजपचं वर्चस्व राहिलेलं आहे. या मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने त्यांचा उमेदवार जाहीर केलेला आहे. उमेदवार आहेत शिवाजीराव नलावडे आणि भाजपकडून अनिल बोरनाळे हे इच्छुक उमेदवार आहेत. अशी त्यांनी मागणी सुद्धा भाजपकडे केलेली आहे की मला उमेदवारी मिळावी. आणि दुसरीकडे ज्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलता असे राज ठाकरे यांनी सुद्धा कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंनी लोकसभेला दिला, तसं भाजप आता राज ठाकरेंना पाठिंबा देईल का या पदवीधर मतदारसंघामध्ये? तुम्ही सांगा कमेंटमध्ये, हा राडा किती दिवस चालणार?